बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। आज दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते। ज्यावेळी मुस्लिम धर्मीय दुर्गाडी किल्ल्यावर नमाज पठण करतात त्यावेळी काही काळासाठी हिंदू धर्मियांना प्रवेश बंदी करण्यात आली होती आणि याला शिवसेनेने विरोध करत जोरदार आंदोलन केलं। मात्र मुस्लिम धर्मियांनी दुर्गाडी किल्ल्यावर नमाज अदा केलाय आणि काही वेळानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक सुद्धा टिळक चौकात दाखल झाले आणि ठाकरेंच्या शिवसेनेने देखील जोरदार आंदोलन केलं। दुर्गाडी मंदिरात हिंदूंना नमाज पठणावेळी प्रवेश बंदीचा निर्णय घेण्यात आला होता आणि याच पार्श्वभूमीवर याला विरोध करत शिवसैनिकांनी आंदोलन केलं। शिवसैनिक दाखल झाले आणि त्या ठिकाणी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। त्यासोबतच काही वेळाने ठाकरेंच्या शिवसेनेचं सुद्धा तिथे आंदोलन झालेलं आहे। छत्रपती शिवरायांच्या पदप्रशाने पावन झालेल्या किल्ल्यावरती दुर्गा मातेचं मंदिर आहे, हे ज्ञात आहे आणि हे संपूर्ण जगाला माहिती आहे, हा इतिहास आहे। तरी देखील सातत्याने या ठिकाणी आम्हाला बंदी घातली जाते, पोलीस प्रशासनानं सगळ्यांनी अडवलं जातं, हे चुकीचं आहे। आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि हे आंदोलन जर कधी त्यांनी व्यवस्थित या निर्णय नाही दिला तर पुढच्या वर्षी संपूर्ण जन आंदोलन असेल, न भूतो न भविष्य अशा पद्धतीचे आंदोलन होईल, हे लक्षात घ्यावं। दरम्यान तिकडे गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। या परिसरात आज सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सोसायटीमध्ये कुर्बानी देण्यावरून गोरेगावमध्ये वाद निर्माण झाला होता। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते आहे। कुर्बानीवरून 2 दिवस हा वाद निर्माण झाला होता, त्यामुळे गोरेगावच्या गोकुळधाम परिसरात सुद्धा सध्या पोलीस बंदोबस्त आहे आणि तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी सुजाता द्विवेदी यांच्याकडून। सुजाता, आपण पाहतोय की आज या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी तणावपूर्ण शांतता निर्माण झालेली आहे। काय नेमकं वातावरण पाहायला मिळतंय सध्या? बरोबर म्हटलं आपण। आणि गोरेगाव मधील स्थित या सोसायटीमध्ये सॅटेलाइट गार्डन फेज 2 या इमारतीमध्ये जे पूर्ण घटना ते चाललेला होता त्याचाच आता जे अखेर वाद आहे ते शांततेत मिटवण्यात आला आहे आणि BMC आणि जे पोलीस प्रशासनाने सोसायटीचा परिसरात कुर्बानी करण्यास परवानगी नकारल्यानंतर रहिवाशांनी नव्या पर्यायाला स्वीकार केला आहे आणि सोसायटीमध्ये कुर्बानी न करता आता रहिवासी आपल्या बकऱ्यांच्या जवळचा जे त्यांचे गोदाम आहे त्या परिसरात घेऊन जात आहेत आणि प्रशासनाच्या सूचनाने पालन करत सोसायटी आता परिसरात कोणतीही कुर्बानी न करण्याचा निर्णय आता यांनी घेण्यात आला आहे। आता आपण जे कायदा आणि जे सुव्यवस्था बाधित राहावी तसे जे कोणत्याही वाद निर्माण होऊ नये यासाठी रहिवाशांनी परस्पर सहमतीने सोसायटीचा बाहेर जे त्यांचे बाहेरील निश्चित ठिकाणी कुर्बानी करण्याचा मार्ग जे होता ते स्वीकारला आहे आणि त्यामुळे सध्या गोदाम परिसरात कुर्बानीची जी प्रक्रिया आहे ती पार पडत आहे। म्हणून काल आपण बघितलं की कशा प्रकारे BJPचे कॉर्पोरेटर प्रीती साटम यांनी म्हटलं होतं की ती या सोसायटीमध्ये जे कुर्बानी आहे ते होऊ देणार नाही, सोसायटीच्या बाहेरच जाऊन या लोकांनी आपल्या कुर्बानी द्यायला लागेल। आणि म्हणून आज सकाळी आपण बघितलं की या जागेपासून जे बकरे होते त्यांना इकडून बाहेर घेऊन जे आसपासचे ठिकाण आहे, जे अलोकेटेड स्पेस आहे तिथे घेऊन ते जे बकरे होते त्यांची कुर्बानी देण्यात आली आहे। आणि याचं म्हणणं आहे की आपल्याला हे सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही पाहिजे। तरीही जे ईदच्या 1 दिवसापूर्वी अशा प्रकारे यांची यांच्याजवळ जे परमिशन असतं, कारण त्याला हे लोक जे BMC प्रशासन आहे ते लोक कट करतात, ते लोक रिजेक्ट करतात, म्हणून त्यावरती आता हे जे रहिवासी आहे ते लोक बॉम्बे हायकोर्टला पण जाशील। निश्चितच सुजाता, त्यामुळे या पार्श्वभूमीवर या रहिवाशांनी कुठेतरी समंजस्याची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे। धन्यवाद सुजाता या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान बकरी ईद निमित्त येण्यात येणाऱ्या कुर्बानीवरून बुधवारी दिवसभर घाटकोपर परिसरातल्या सागर पार्क सोसायटीमध्ये गोंधळ निर्माण झाला होता। महानगरपालिकेनं नेमून दिलेल्या जागी कुर्बानी दिली पाहिजे, सोसायटी परिसरात नाही अशी भूमिका सोसायटीत राहणाऱ्या काही नागरिकांनी घेतली आणि त्यानंतर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। सोसायटीतल्या रहिवाशांच्या माहितीनुसार तब्बल 31 बकरे या ठिकाणी कुर्बानी देण्यासाठी आणण्यात आले होते। त्यांना ताब्यात घेण्यासाठी पालिकेची गाडी आली आणि त्यावेळेस गोंधळ निर्माण झाला। त्यांनी 23 बकरे ताब्यात घेतले होते आणि यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता।
दरम्यान आज सकाळपासूनच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 2 राज्य राखीव पोलिसांच्या गाड्या त्यासोबतच स्थानिक पोलिसांची टीम सुद्धा सोसायटीच्या आत आणि बाहेर तैनात आहे. तर तिकडे मीरा भाईंदर पोलिसांचा सुद्धा कडक बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त आजच्या दिवशी ठेवण्यात आलेला आहे. शहरातल्या 38 ठिकाणी बंदोबस्त आहे तर 5 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे आणि एकूण 43 पॉइंटवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे आणि यासाठी 5 अधिकारी आणि 90 अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान कल्याणच्या सर्वोदय सागर कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा कुर्बानीला नकार देण्यात आलेला आहे. पोलिसांसह केडीएमसीकडून नकार दिला जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तर इमारतीबाहेर पोलिसांचा इथे सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. सोसायटीमध्ये 100% मुस्लिम लोकसंख्या आहे. और लगभग यहाँ पे 4-5 सोसाइटी है, सर्वोदय गार्डन, सर्वोदय सिटी, सर्वोदय पार्क, सर्वोदय सिटी, मल्टीपल सोसाइटीज़ है. और बचपन से मैं जब छोटा था तभी से कुर्बानी हो रही है सोसाइटी में. अल्हम्दुलिल्लाह बचपन से मैंने अभी तक नहीं देखा कोई मसला हुआ है आपस में भी हम लोग में. मुसलमान में बकरों को लेके फजर से जो नमाज के बाद से जो कुर्बानी चलती है वो अल्हम्दुलिल्लाह एक टाइम जब था बचपन में असर तक कुर्बानी होती थी, जो है शाम का जो वक्त रहता है 4-5 बजे तक का. अभी तो भी बकरे कम हो गए, 1 या 2 बजे बकरे लगभग खत्म हो जाते हैं. ये क्या मसला हुआ है ऑल ऑफ द सडन मेरे को समझ में नहीं आ रहा है. क्या एकदम से इन लोगों ने बोला कि ये एक बहुत बड़ा जैसे गुनाह हो गया है. ये इतना बड़ा पिंजरा खड़ा है, इतना बड़ा पिंजरा खड़ा है, रेप हो रहा है या अगर कोई ड्रग्स इधर चल रहा है या क्या हो रहा है, कुछ गलत काम हो रहा है, कोई लड़की के साथ छेड़खानी हो रही है, जो इतना बड़ा जो तादाद में जो आए समझ में नहीं आ रहा है. इतना बड़ा गुनाह. ये जो त्यौहार है हम लोगों का बकरा ईद उल अज़हा जिसको बोला जाता है, ये सुन्नत इब्राहिमी कहला जाता है हमारे इस्लाम में. ये कई दशकों से ये चीज़ चल के आ रही है. और सबसे पहली बात, ये बकरा हम हमारे लिए नहीं काट रहे. ये बकरे के कई हिस्से होते हैं, जो एक हिस्सा हमारा रहता है और ये तकसीम होता है गरीबों में. और जो ये बकरा भी हम जो खरीदते हैं, ये डायरेक्ट जो फायदा होता है वो फार्मर्स लोगों का होता है ऑल ओवर इंडिया का.